नमस्कार. मी डॉक्टर अनिकेत गायकवाड. 2 वर्षापूर्वी आमच्याकडे एक पेशंट आल्या होत्या. तर त्यांना त्यावेळी सायटिकाचा त्रास होता. कमरेमध्ये नस दबली होती आणि त्याच्यामुळे त्यांना चालताना त्रास होत होता. पायाला मुंग्या यायच्या आणि रग लागायची आणि वेदना तर भरपूरच होत्या. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना पंचकर्मातला 32 सजेस्ट केल्या आणि त्याचे 3 कोर्स केल्यानंतर त्यांना जो काही इफेक्ट दिसतोय तर त्या आज 2 वर्षानंतर आपल्याकडे आलेल्या आहेत. तर त्याचा अनुभव त्याच सांगतील आता आपल्याला. नमस्कार, मी अनुराधा सुहास उपासनी. माझं वय वर्ष 68. 2 वर्षापूर्वी मी डॉक्टर अनिकेत गायकवाड यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी आले होते. तेव्हा मला पायाला खूप त्रास होत होता, सायटिकाचा त्रास होता तो, आणि मी फार वेळ उभी राहू शकायची नाही आणि चालूही शकायची नाही. चालायला भयंकर त्रास व्हायला लागला. एक पोळी लाटली की मी बसायची. गॅस जवळच मी हे ठेवली होती खुर्ची. म्हणजे मला भयंकर यातना होत होत्या आणि मी त्याच्यासाठी ऑर्थोपेडिक डॉक्टरची पण ट्रीटमेंट घेतली. तेवढ्यापुरतं ते बरं व्हायचं. पण नंतर मग माझे मिस्टर मला म्हणाले की आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन बघूया. सगळ्याचा आढावा डॉक्टरांनी घेतला आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की काकू, मी तुम्हाला निश्चितपणे बरं करणार. मी म्हटलं मला अत्यंत आनंद होईल या गोष्टीचा. आणि डॉक्टरांनी बसची ट्रीटमेंट दिली आणि पोटामध्ये पण औषधं दिली आणि थोडे दिवस मला पथ्य सांगितली आणि मी ती तंतोतंत पाळली. औषधांचा कुठलाही साईड इफेक्ट झालेला नाहीये. उलट मी जास्त अशी उत्साही राहायला लागले. आणि त्यानंतर मी ट्रिपला सुद्धा प्रत्येक वेळेला गेली. त्यानंतर माझी 4 धाम यात्रा झाली. नंतर रोहतांग पासपर्यंत गेले, गिरनार चढले. म्हणजे खरोखर म्हणजे डॉक्टरांचे आभार मानावे तेवढे थोडे. आणि डॉक्टरांनी मला सांगितलं मी तुम्हाला काकू यातनं बरं करणार. आणि आज 2 वर्ष झाले. 6 महिने पूर्ण ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी 0 माझं झालं सगळं दुखणं. आणि आज 2 वर्षानंतर सुद्धा मी आज डॉक्टरांकडे भेटायला आले तर अगदी खूप आनंदी होते. म्हणजे मला खूप आनंद होतोय डॉक्टरांना. आता डॉक्टर तर माझ्या मुलासारखे आहेत, पण म्हणजे मला अत्यंत आनंद होतोय. म्हणजे मी डॉक्टरांचे खूप खूप आभार मानते.